आषाढ स्पेशल मिक्स पिठाच्या तिखट पुऱ्या कशा करायच्या ते बघूया. पण त्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे बेल आयकॉन प्रेस करून ऑल हा ऑप्शन सिलेक्ट करा. यामुळे काय होईल, मी ज्यावेळी व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळी तुम्हाला पहिले नोटिफिकेशन मिळेल. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून सपोर्ट करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यात 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 2 ते 3 आल्याचे तुकडे, एक साधारण 2 हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून याची बारीक पेस्ट करून घ्यायची. आता एका बाउलमध्ये 1.5 वाटी कणिक, अर्धी वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी बेसन आणि अर्धी वाटी मैदा घालून घ्यायचा. आता त्यामध्ये चवीनुसार मीठ, हळद, धने पावडर, जिरे पावडर, तिखट, एक साधारण अर्धा चमचा ओवा हाताने असा क्रश करून घालायचा. त्यानंतर हिंग, एक साधारण 2 चमचे तीळ आणि आता आपण जे मिरचीचं वाटण केलं ते वाटण आणि एक साधारण 2 चमचे तेल घालून घ्यायचं आणि हे आता हाताने चांगलं तेल सगळीकडे चोळून घ्यायचं. पिठाला सगळीकडे तेल लागलं पाहिजे अशा पद्धतीने चोळून घ्यायचं. आणि आपण मिरची आणि चटणी दोन्हीचा वापर केलेला आहे, त्यामुळे मिरची आणि चटणी तुमच्या आवडीनुसारच घाला. आणि आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचा आपल्याला घट्ट गोळा बनवून घ्यायचा आहे. पाणी एकदम घालू नका, थोडं थोडं लागेल तसं पाणी घाला आणि अशा पद्धतीने पीठ मळून घ्या. साधारण 1-2 मिनिट झालेले आहेत आणि आपला पिठाचा गोळा हा अशा पद्धतीने घट मळून झालेला आहे. आणि आता याला वरून थोडंसं आपण तेल लावून घ्यायचं. पिठाला सगळीकडे वरून तेल लावून घ्यायचं आणि याला झाकण लावून एक साधारण 10 ते 15 मिनिट असंच मुरण्यासाठी ठेवून द्यायचं. एक 10 ते 15 मिनिट झालेले आहेत. आता हे पीठ एकदम सॉफ्ट झालेलं आहे आणि आता पुन्हा याला 1 मिनिटभर असंच कुस्करून घ्यायचं. आता त्यानंतर या पिठाचे आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत. हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे पीठ चिकटणार नाही आणि त्यानंतर याचे अशा पद्धतीने छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. आणि आता आपण जे पोळपीठ लाटणं वापरणार आहे त्याला देखील तेल लावून घ्यायचं म्हणजे खाली पोळपीठला किंवा लाटण्याला आपलं पीठ चिकटणार नाही. आणि हा गोळा अशा पद्धतीने ठेवून याची मीडियम अशी पुरी लाटून घ्यायची. पुरी जास्त पातळ पण करायची नाही आणि जास्त जाड पण करायची नाही, अशा पद्धतीने मीडियम पुरी लाटायची. आणि इथं मी अशा पद्धतीने या थोड्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. आणि मी आता गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल जास्त कडक देखील करायचं नाही आणि ह्यामध्ये एक एक अशी पुरी टाकून घ्यायची. जेवढ्या कढईमध्ये मावतील तेवढ्या पुऱ्या घालून घ्यायच्या. इथे गॅस फुल देखील करायचा नाही आणि गॅस लो देखील करायचा नाही. जर लो गॅस केला तर पुऱ्या आपल्या तेलकट होऊ शकतात आणि फुल गॅस केला तर त्या लवकर वरून करपू शकतात आणि आतून सॉफ्ट राहू शकतात. त्यामुळे मीडियम गॅसवरच याला साधारण एक 3 ते 4 मिनिट असंच दोन्ही साईडने तळून घ्यायच्या. चांगला याला ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या. एक 3 ते 4 मिनिट झालेले आहेत आणि या पुऱ्या देखील चांगल्या आपल्या तळून झालेल्या आहेत. आता याला आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि अशा पद्धतीने मी बाकीच्या देखील तळून घेणार आहे. आता इथं मी या थोड्या पुऱ्या तळून माझ्या झालेल्या आहेत. आणि 8 ते 10 दिवस या पुऱ्यांना अजिबात काही होत नाही. 8 ते 10 दिवस या आरामात टिकतात. प्रवासात नेण्यासाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे. व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.